असं काय करतस अण्णा? लगीन झाला आता. त्या का वया होता त्या पोरी वांगडा तू त्याचा लगीन लावून दिलंच नाही म्हणून त्याने ह्या सगळा केल्या. काय काय वाईट झाला त्याचा? चांगलो शिकलो सवरलो स्वतःचा स्वतः सगळं केल्या. अण्णा काय रे, कितीतरी पैसो वाचलो असत ना तुझो तिजोरीतलो. घे पेडू घे. आहे खया अण्णांच्या खोलीत मग तुम्ही सगळे हैसर किती आहात? ओ अण्णा मारून टाकते ते का? आय मी जाते तिच्याकडे. शोभा 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 तू तरी सांगते का? शोभा माका मारूचा नंतर मार. आधी जिलाच्या लग्नाचो पेडो घे. खा माका बघूचा तुझा तोंड गोड झालेला. खा घे घे खा खा. आय खया गो ह्यो काय करणार हा माझा? बनू काय रे सोडट्या? अरे असो काय करत? ये घरात ये. घाबरतस किती? वच्ची नाया घरात. गावात पेढे वाटूक गेली या. माधवाचं लगीन झाला ना. गावातून कोण गेला नाही लग्नात. आम्ही गेला. बरा वाटला माधवा. त्यांना पेढे पाठवल्यानं गाववाल्यांसाठी. ये बाई चाय खा. काय रे, काय झाला? बनू वच्ची काकी पेढे वाटूक गेली होती. हा गावात पेढे वाटल्या आणि मग वाड्यावर गेली. काय वाड्यात? हा वय मी मी होते ना थैसरच. मग थैसर शोभा गेला. माका विचारूक लागला तू ऐसर काय करतस. मी सांगितलंय मी वच्ची काकी वांगडा गेलाय म्हणा. मग येता आतमध्ये गेला आणि नंतर मग गोळी झाडण्याचा आवाज येलो. काय वय आणि मग किंकाळी सुद्धा ऐकली नंतर. किंकाळी? अरे कोणाची? शोभाची का वच्ची काकीची ता काय कळक नाही. म्हणजे मी जाणार होतो आतमध्ये बघू पण नंतर मग विचार केलाय की तुमका आधी येऊन सांगूया म्हणून मग मी हैसर गेले. अरे काय झालं या? चल. अहो नको नको थैसर नको. पोलीस सुद्धा येले असतील आता इतक्यात थैसर.
पोलीस होय. अरे देवा, काय झालं? अण्णा नाही, इथं राहायची सवय झाली असेल ना तुम्हाला? मी हैसर मुक्काम करू केलंय नाही. अण्णा तुम्ही कशाला ठरवताय ते? आम्हाला ठरवू द्या ना. आणि तुमच्यासारख्या मोठ्या आसामीचा पाहुणचार करायची संधी आम्हाला कधी मिळणार? बरं, तुमचे ते वकील मित्र आले नाहीत? नेने येतील येतील, नाही पण वाट बघू त्यांची. पण तुम्ही आता असे सापडला आहात ना की इथून तुम्हाला कुणीही सोडवू शकत नाही. तू मग आत टाकणार आहेस? हिम्मत असा तुझ्यात? ही वर्दी घालायला हिम्मत लागते अण्णा, आणि ती हिम्मत माझ्याकडे आहे ना, म्हणून तुम्ही माझ्यासमोर उभे आहात. हो, पण तुम्ही अण्णा नाही. तुम्ही कधी जेलमध्ये गेला नसाल ना, पण तुमची व्यवस्था मी चांगलीच केली आहे. रणदिवे, त्याला बाहेर काढा. ये थांब ना. यांना ओळखलंस का? नाही साहेब, नाही ओळखलं साहेब. अरे यांना नाही ओळखत? नाही ओळखलं. हे अण्णा नाही का? अण्णा नाही. आणि त्यांना आत टाकायचं ना, म्हणून तुला बाहेर काढ. नमस्कार कर. नमस्कार अण्णा. अण्णा आत चला. नाही जाणार. इथे फक्त कायद्याचं राज्य चालतंय. इकडे साहेब, मला का मारताय साहेब? इकडे. अण्णा आत जा. नाही जाणार. कायद्यापेक्षा इथे कोणी मोठा नाही. साहेब, चला चला. ए सोड माका, सोड. अण्णा नाही कसं आहे मी ने क्यू देत 2 तासात सुटतय मी. ए सोड माका, सोड. रणदिवे, त्या अण्णा नाईकांच्या अंगावरील सगळा ऐवज जमा करा आणि काय काय तो रजिस्टर मध्ये नोंद करून घ्या. येस सर. दाणे घे. सावताना दाताखाली दे रे. मी काय म्हणते नेन्यांनो, जरा लवकर चला ना. हा, बरोच वेळ झालो अण्णांका पोलीस स्टेशनात बसून. तुमचीच वाट बघत असतील. आता तुमच्याशिवाय अजून कोण त्यांना सोडवताला ना? हो, ह्या असा हातात धरून गाडीत टाकल्याने अण्णांका अण्णा नाही कळत ह्याचा विचार सुद्धा केला नाही त्या पोलिसांनी. लय धीट दिसता. हा, दुसरं कोण असतो ना त्याच्या जागी तर 10 वेळा विचार केला नसतो अण्णा नाईका का हात लाव. होय, ती वच्ची पण होती इथे सर. तीच पोलिसांना घेऊन लिही अड्ड्यावर. हा, तिच्या सुनेवर अण्णाने गोळी चालवली. तो काय करणार ती? अरे किती वेळा सांगितलं अण्णाला जरा शांत राहा. कायम आपल्या डोक्यात संताप. हा हा, पण अण्णा इतका वेळ कधी पोलीस स्टेशनात थांबले नाही. हो, तुम्ही जाशात लवकर सोडवशाल ना त्यांका? हा, पाणी दे जरा. हा हा. काय घेऊ? बूट घे बूट. बूट? हे बघा बूट. छत्री आण. छत्री काय? हा, मध्ये. ही घेऊ, छत्री घेऊ. कोट जरा आण. हा, कोट तुमचं. अजून काय घेऊचा? आता आताच सांगा. फाईल वगैरे घेऊ काय? फाईल घ्यायची. तुला काय कळतं फाईलीतलं? थांब जरा. आला? द्या. हा, घ्या.
घेवा छत्री घेवा. चला 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 चला. तू काय करतोस तिथे येऊन? तुझं काय काम आहे? तुझा आपापल्या कामाला, मी बघतो काय करायचं. माझ्या शोभा, लवकर सूद येऊ दे रे बाबा. माझ्या समोर माझा पोर जवसर येईत नाही तवसर माका काय चैन पडूची नाही. रातभर डोळ्यात डोळो लागलेलो नाही रे. एकदा का सूद दिली मग त्या अन्नाचा काय करून ठेवताय ना तर बघ. इलास बसा, पाणी आणते. धरा घेवा. काय हो, रातभर झोपला नाहीस वाटता? ह्या काय हा तो डबो असोच तो बक्षू दिली नाही वाटता. काय गो, रातभर 2-2 मिनिटांनी उठान बघत होतोय पोर शुद्धीवर येता का. पण खय काय खय गेला आणि पडला ना तसाच हा गो. पोराचे हाल बघवत नाहीत गो. डॉक्टर काय करतात? एवढं वेळ का लागता? औषध पाणी करतात ना येळेवर. वच्ची अगो ते त्यांचं काम करतात गो बराबर. आपला काय कळता बुतूरला. गोळी लागली ना, इशे सागवता बिनला रक्तात. पण येत गो, सूद येत ते का घेऊकच वही म्हणजे मी जा काय योजलेला हा ना त्या माका करूक मिळत. काय करणारस? हो शोभाक शू दिली की त्या का पोलिसांसमोर जबानी देऊक सांगीन आणण्याच्या विरोधात. चांगलाच लटकवूक सांगतय. त्याका काय वाटला हा? तो असो एकावर एक मुर्दे पाडीत आणि ह्या वच्ची गपरवीत. म्हणजे वच्ची तुका सुनेची काळजी नाही हा? त्या अण्णा काट टाकूचा म्हणून सून शुद्धी रोग होईना तुका. अहो, काय बोलतास काय या? घरातात बोलतोय मी. अगो रातभर ते पोराचे हाल बघवत नव्हते बाका. आणि तुझ्याकडे अण्णाचा ह्या करतलं अण्णाचा त्या करतलं ह्या चालला. तुका खरा सांगतोय वच्ची, शोभाच्या या अवस्थेत जितको अण्णा जबाबदार ना तितका तू दुखस. तुमच्या जिभेत काय हाड हा की नाही? बघे काय खोटा सांगतोय मी. कोणी सांगलेला तुका बाजवाच्या लग्नाचे पेढे घेऊन अण्णाच्या वाड्यावर वाटूक जा म्हणाल? हा काय गरज होती? तू गेला नसतास तर या झाला असता. पोराचा काय झाला ना तर मी काय तुका सोडणार नाही सांगा ठेवतोय. कसा व्हायत? जा का व्हाईत ना ता अन्नाचा. ऐकतोस काय? सोडा म्हणतोय, माका सोडा. बाहेर झालंस काय? माका सोडा. ऐकतोस काय? सोडा. कशी झाली झोप अण्णा? माका हैसर राहायचं नाही का? काल रात्री आरडाओरडा का सुरू होता? ते माका मारून टाकतील. कोण? माझा जीव घेऊ बघत होती. कोण अण्णा? कोण तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार? हो तुम्ही अण्णा नाही घात ना. कोणाची हिंमत लागली तुम्हाला हात लावायची? बघा कोण आहे का बघा. ते असं जीव घेतील माझा. अण्णा काल थोडी जास्त झाली होती तुम्हाला. आता बघा बघा कोण आहेत का बघा. ते हैसर होती. सोडा सोडा माका. कसं आहे ना अण्णा, अहो जागा नवीन आहे ना त्यामुळे झोप लागली नसेल. होय
हळूहळू सवय होईल घरासाठी. घराकडसून फोन दिला होता? नाही. मेले की जिवंत बघू पण कोणी येईल नाही. माझं खात माझ्यावरच उलटलेलं असं. आयसून सुटान दे नाही. एकेकाच्या मानेवर कोयतं फिरवलंय. अण्णा नाईक नाव नाही सांगलं. दत्ता, काय झालं रे वहिनीला? अशा काय गेल्या? नेने काका सावरलेली असं दाखवतो, लय खचलेली आतून. दत्ता, आणखी काय होणार? अरे या माऊलीनेच तर सगळं टिकवले. तुम्ही पाहिले ना, तुम्ही लहान होता, त्यांनी कसा संसार केलाय अण्णा बरोबर तुम्ही पाहिलंय. त्यांच्या जागी दुसरी एखादी असती ना तर कधीच निघून गेली असती घर सोडून, नाहीतर स्वतःला फास तरी लावून घेतला असता. जेवा. ठीक आहे. दागिने असत जेवढे वय तेवढे घेवा, पण हेंका सोडवा. म्हणजे काय पाप लागेल ना मला? ते दागिने मी घरातले घेऊन गेलो तर. मी असताना कशाला काळजी करता वहिनी? जमिनीचा एखादा तुकडा जामीन म्हणून ठेवतो. तेवढी जमीन आहे आपल्याकडं, कधी उपयोग व्हायचा त्याचा? शेवटी अण्णा बाहेर येणं महत्वाचं. तुम्ही काय करा, पण तेंका बाहेर काढा. आज सकाळी बाहेर येताना हातावर दही घेऊन बाहेर आलो, पण शेवटी शोभाची साक्ष महत्वाची. निघतो मी. खरं असा शोभा काय साक्ष देत ता महत्वाचा. पण काय सांगणार ता? काय सांगतला? खरातच सांगतला. रघु काका, लागता काय हो कौल? हा, कौलच लागणार नाही. तो पण गोंधळलेलो असणार ना. कोणत्या अण्णा काय सुटणार नाही वाटतं. काय बोलतास रघु काका? अहो काहीतरी होतला ना. नेने काका काय गप बसणार? ते काहीतरी करतले. आता नेने मोठो का हो मोठो? रघु काका ह्योच मोठो ह्योच जो काय आतो करणारा सगळा. मी सांगते काय बघतस, फोन करून पचयल्या, अर्धवट मारल्यानंतर भारी पडला. आता काय करतो अण्णा आणि काय करतो नेने? पोलीस पण काय कमी नाही हा. बघलंच ना त्याचं रुबाब. होय, बघितलंय ना. आज पतूर गावात कोणाक अण्णांका हात लावची हिंमत नाही झाली आणि ह्याने आताच टाकले त्यांका. रघु, काय नेने खैसर? कुठे काय, आता ड्युटी लागली. मित्रासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. फेरी फुकट जाऊ नको. म्हणजे कौल दिना नाही. तू तुझे प्रयत्न चालू ठेव, मी माझे ठेवतो. काय चोंट्या? हा, म्हणजे तुमचा पण बरोबर असा आणि यांचा पण बरोबरच असा. मी काय बापडो, नुसता बघित राहूचा काम करायचा. हा, अरे बघत काय राहतोस? अण्णाचा तू खास माणूस, त्याच्यासाठी काही करायची वेळ आली तर करणार नाहीस? हा वय, सांगा ना काय काय करूच असा? हा, जामीन राहायचा. जामीन? हा, जामीन आणि मी? अहो मी तर साधो गरीब माणूस, मी काय कोणाचो जामीन ठेवतले? दुसरा काय असा तर सांगा मका. या असला काय नको. हा, नको. येतय मी रघु काकांनो. गेलो गेलो पाय लावून गेलो.
रघु तू राहा ना जमीन. मी रवलं असतं रे, पण हो आदेश दिला ना. हे नी आदेश दिल्यान का रवलंच म्हणा समाज. मी काय म्हणते नेने, पुढे काय होईल असं वाटतं तुका? आपल्याकडनं जे काय होऊ शकेल ते मी सगळं करतोय. पण शेवटी सगळं शोभावर अवलंबून आहे. शोभा पोलिसांना काय सांगते ते सगळ्यात महत्वाचं. शोभा वच्चीची सून, वच्ची गप्रवाचा नाही. ता सगळा पहिल्यापासून उकरून काढी. काय काय बघतास माझ्या तोंडाकडे? हा, या सगळा बांधूक घेवा. हे हंडे त्याच्या माहेर सुनिलेले ते पण परत पाठवा. अगो वच्ची, चूक झाली असा शोभाकडून, पण ते का आधी घराकडे तरी येऊन दे. एकदा बोलून बघ त्याच्या वांगडा. काय बोलू मी त्याच्याशी? अहो तुम्ही ऐकलास ना आता काय बोलला ता? अण्णा माका चुकून गोळी झाडल्यान म्हणता. अहो माझं घसो फोडून फोडून मी त्याका सांगत होतय, जा काय हा ना आता खरा सांग, पण माकाच तोंडार पाडल्यान. तुम्ही बघितलास ना तो नेने कसो बघत होतो माझ्याकडे. पोलीस स्टेशनातली माणसं कशी बघत होती. मी खोटात पडलोय. कोणामुळे? शोभामुळे. तुम्ही म्हणतास त्याच्याशी बोलून घे म्हणा, माका त्याचा तोंड पण बघूचा नाही. अगो वच्ची, लागला ते का हात दुखावला देतो. खय जाणार तपवार? मसनात जाऊन दी. माझ्या जिलाक ज्याना मारल्यान त्याची बाजू घेता. कसली अवदासा सुचली आहे का? या घड्याळ वाड्यातून आणलेला. या सगळा त्यानं आणलेला. या ग्लास यो पेलो सगळा सगळा बांधा. या माकाच याड लागला ना म्हणून ह्याच्यावर विश्वास ठेवतील. ओ आपण आता म्हातारी होत चालला. वांगण नको म्हातारपणात. वय कशात? मी असय जागेवर बसचाल ना तर मी बघेन तुमका. खंबीर असय मी बघू. अगो पण तुका काय झाला तर? माका काय झाला तर मसनात नेऊन लगेच जाळायचा माका. पण ह्याची सेवा माका नको. काय बोलतो? काय जायत को पोर? काय पोटचा पोर हा की काय? सापाची जात हा. त्याका जर आपल्या ह्या घरात ठेवलाव ना तर आपल्याकच जसात. या सगळा याच्या ताब्यात देऊन टाका. घेऊन जा म्हणाव सगळा. अगो अगो सून हाती आपली. खय जायत पोर आणि लोक काय म्हणतील? लोकांचा किती ऐकू मी? उलट लोकांका मीच आणून सांगान की ह्या आमच्या घरात खाता आणि त्या अण्णा नायकाची बाजू घेता म्हणान. त्याका सांगा माझ्या नजरेसमोर उभा राहावा नको म्हणान. तुम्ही कधी मी सांगितलेलं ऐकलास? या तुझा सामान सगळा असा त्याच्यात. वाड्यातून जा काय आणलास ना तर सगळा ठेवलेला आहे याच्यात. तुझ्याकडची ना फुटकी कवडी नको गो आमका. भीक मागून खावा मी. पण तू आता जा गो बाय आहेस ना. काय केलंय मी? एवढा सगळा करून सवरून विचारतस काय केलंय म्हणून? तुझा सगळा लेकीसारखा केलंय. पण परक्या त्या परक्याच गो. माझ्या हाताच्या शिऱ्याच उलट्यो गो. जा जा गो बाय, जा आहेस ना. आमचा काय तर आम्ही बघू. तुमका माहिता असं कित्या केलंय मी? अहो सून असं मी तुमची. असा तसा त्या अण्णाक सोडूचही नाही. तुमका काय वाटला मी बोलले नसतंय तर अण्णा सुटलो नसतो? हो त्या नेने वकिलांना जामीन देऊन सोडल्या नसतात एका. नाहीतर जामीन नाही मिळाला असतो ना तर तो सडलो असतो जेलात. पण कधीतरी सुटलोच असतो ना. नाहीतर फाशी झाली असती ना तर खटको ओढल्यावर फटक्यात मेलो असतो. पण ना तेका माका तसा मारूक देऊचा नाया. माझ्या कोआक क्षणाक क्षणाक मरताना बघलंय मी. तेका ना त्याचा मरण डोळ्यासमोर दिसा होया. तो ना तिळतिळ मरा होयो. हो ह्या सगळ्या करूसाठी मी त्या अण्णाक सोडवलं.
तरी पण तुमचा राग असत ना, तरी माझं सामान घेऊन जाते मी. पण घाबरा नको हा. मी त्या वाड्यात राहत जाऊचे. गो तेवढा सगळा सामान उचलून हात दुखत ना. बस, ये. हात दुखताय काय गो? होय. आम्ही पडलाव गरीब माणसा. आमचा कोण काय ऐकणारा? कोणी किती सांगितला तर आमका करूकच वया. किती काय झाला तरी प्रत्येकाक आपल्या जीवाची काळजी असताच ना हो. घेवा चाय घेवा. नको. अण्णा नाईक सुटलो त्याची चाय घेवा. घेवा. नको. आला टाकून देव. नको. मग हे सरबत करून देतय. नको. घी तू घे रे बाबा. नको. का रे तुझ्या साहेबक नको झाली म्हणा तुका पण नको. 1 मिनिट. पाहुणचारासाठी नाही आलो इथे. बोला काय बोलूचा राहुला बोला. तुमच्या सुनेने साक्ष दिली, पण तक्रार तर तुम्ही केली होतीत ना. आणि तुम्ही जोवर तक्रार मागे घेत नाही तोवर. तवसर त्या अण्णाच्या डोक्यावर टांगती तलवार राहतली होय ना. हो. बोला काय करायचं? केस चालू ठेवायची की मागे घ्यायची? माझा मन करता त्या अण्णा फाशीवर लटकूक वया. गावातून धीण काढूक होई त्याची. हा बा पिशवी देवा माका माझी. किती सामान घेते माझा आणि जाते एकदाच घर सोडून. सांगा साहेब काय अंगठो देऊचा? रणदिवे नीट विचार करा. साहेबानू हो सांगितलंय ना तुमका हे घरातले वाद असत 2 दिवसात मिटतले हो. पण ह्या वादाचो आणि गोळीचो काही एक संबंध नाही. सांगितलंय ना दुकान झाला हो सगळा. ह्या आम्हाला आव्हान देत होतात ना. तुम्ही काय केलं? घेतलीत ना केस मागे. जा बाबा जा. माझ्या नशिबाचे भोग माका माहित असत. जावा. अण्णा पोलिसांच्या तावडीतून सुटलो हा. पण नियमाच्या तावडीतून सुटाचो ना. भूता वाट बघतात मानगुटीवर बसा. जो माणूस माझ्या दारात खांद्यावर बंदूक घेऊन उभा होता, ज्याच्या नजरेत सतत एक धाक होता, रग होती, तो आता तुरुंगात कसा दिसेल? काळजी घ्या.
शेवंत, तू माझ्या समोरून पाटण करा वांगडा केलं, माका बघूक पण नाही. शेवंत, अण्णा नायक तुका सोडूचो नाही, कळला ना? मी तुरुंगात होतय, माका भेटाक कोण इला? तू. डबो कोणी आणल्या? तू. माझ्या घरातला एक जण पण फिरकला नाही, पण तू माका बघूक इला. बोल शेवंता, तुका काय वया? बोल काय वया तुका?